तुम्ही काही म्हणा मित्रांनो, शेवटी माहिती माय राहती आणि बायको ती बायको राहती. बायको कधीच मायची जागा नाही घेऊ शकत. अहो सोनूज पप्पा, असं झालं तरी काय, मला सांगा ना. सांगितलं असतं ग, पण खरं बोललं ना तर मग सख्या बायकोला राग येतो. अहो मला नाही राग येत, सांगा. अगं लहानपणी माय मायकडं माय मायची मैत्रीण यायची आणि म्हणायची, क ग किती गोड दिसतं ग तो लेकरू. तवा माय म्हणायची, जाय मग त्याला तुझ्या घरी 4 दिवस घेऊन, मग कळन तुला तो किती गुणाचा येतं. मग बरोबर आहे, बरोबर तर म्हणत होती तुमची मम्मी. आणि काल तोय मैत्रीण घरी आली, मग तुला कशी म्हणी, किती भारी दिसतो ग तो नवरा. तोय तोंडातून एक शब्द निघला का ग, की जाय त्याला 4 दिवस तोय घरी घेऊन. निघला एक शब्द? अगं माहिती माय राहती आणि बायको ती बायको. सोनूज पप्पा, हा बोल. या इक्लेशनला लय मोठे मोठे इमानदार पडले हो. इमानदार नाही, उमेददार म्हणते त्याला. ते काय झालं, यंदा लोक लय हुशार झाली. यंदा लोकांना कोणाला निवडून आणण्यासाठी मतदान नाही केलं, मग तो कोणाला पाडासाठी मतदान केलं. म्या बी ना यंदा ज्याचं मटण खाल्लं ना त्याचं बटन दाबलंच नाही. सोनूज पप्पा, हा, का हो तुम्ही मस्त लग्न केलं, तुम्हाला मी आवडत होते का? मला नव्हती आवडत तू. मग काऊन केलं माझ्यासोबत लग्न? माझ्या पुढे लय मोठे ऑप्शन होते. इरीत उडी मारून जीव द्यायचं, फाशी घ्यायची, नाही तर औषध घ्यायचं, पण मी ठरलं की तडपू तडपू मारायचं, म्हणून मी तुझ्या संग लग्न केलं. जेव्हा मी एक्झाम राहायची ना, तेव्हा मी 15 दिवस झोपत नव्हतो. 15 दिवस? डायरेक्ट मी 15 दिवस अभ्यास केला ना, तेव्हा कुठं मी पास झालो. मला डायरेक्ट 36% पडले होते. डायरेक्ट 36? हा, आणि मला पहिला नंबर आलता माझ्या गावातून. पहिला? हा, खालून. खालून? हा, असं यादीत खालून पहिलं मग नाव होतं. कोणाला अभ्यास करायला लाव. पण तरी तुम्हाला 15 दिवस कसं जमत होतं? जमत ग, परिस्थिती, गरिबी माणसाला सगळं शिकवते. मला मग गरिबी डोळ्यासमोर दिसायची. 15 दिवस मी कधीच असं डुलकी तर नाही घेतली. पण तरी सोनूज पप्पा कसं जमत होतं तुम्हाला? मी रातचं झोपायचो ना, मग तेव्हा ते जमत होतं. आणि दिवसा अभ्यास करायचो, बिलकुल झोपायचो नाही. असं का? हा, तेव्हा इतके मोठे मार्क पडले ना, 36. उठवते मी त्याला मग. हा, लाव त्याला अभ्यास करायला. माझ्या म्हाताऱ्यानं लय आणलं होतं तेव्हा, अजून आठवत होतं.